नमस्कार मित्रांनो, भारतीय न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। लोकसभा निवडणूक तारखांची शनिवारी घोषणा होण्याची दाट शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर राज्यात महायुती आणि महविवाद राजकीय घडामोडींना वेग आला आहे। राज्यात महायुतीत आता मनसेला सहभागी करून घेतल्याचे मानले जात आहे। तर दुसरीकडे जागा वाटपावरून महाविकास आघाडीतून वंचित बहुजन आघाडी बाहेर पडणार असल्याचे निश्चित मानले जात आहे। राज्यात भाजपने पहिली यादी जाहीर केली असून मनसेला सहभागी करून घेत पुढची यादी लवकरच प्रसिद्ध होईल। तर महाविकास आघाडीची जागा वाटपाची महत्त्वाची बैठक मुंबईत होत आहे। या बैठकीला वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण नाही, त्यामुळे प्रकाश आंबेडकर आघाडीतून बाहेर पडणार असल्याचे सूत्रांनी सांगितले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे हे काही दिवसांपासून हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे मांडत आहेत। 2019 मध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलेला विरोध, यंदा मात्र त्यांच्या भाषणात कुठेही त्यांना विरोध दिसत नाही। याशिवाय उद्धव ठाकरे सोबत नसल्यामुळे ठाकरे नावाची मॅजिक आणि मराठी मॅग्नेट दुरावलीचीही उणीव भाजप नेत्यांना सतावत आहे। राज ठाकरे महायुतीत आल्यास ठाकरे नावाचा करिश्मा त्यांच्यासोबत राहील आणि याचा लोकसभेसोबतच विधानसभा आणि आगामी मुंबईसह राज्यातील विविध महानगरपालिका निवडणुकीतही फायदा होईल। हा दूरचा विचारही भाजप नेतृत्वाने केलेला दिसत आहे। तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत सहभाग आहे की नाही हे कोडे त्यांची एक्झिट होण्याची वेळ आली तरी सुटलेली दिसत नाही। वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी महविवाकडे सुरुवातीला 27 जागांची मागणी केली, त्यानंतर ते आता 6 जागांवर आले असल्याचे म्हटले जाते। तर महविवा त्यांना 4 जागा देण्याची तयारी ठेवून आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी औरंगाबाद लोकसभेवर दावा केला आहे। ही जागा आम्ही जिंकली आहे, त्यामुळे ते सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अशी भूमिका त्यांनी घेतली। तसेच आघाडी झाली नाही तर 48 जागा लढण्याचीही आमची तयारी असल्याचे ते म्हणाले आहेत। प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या 48च्या 48 जागा लढवल्या तर कोणाला फायदा होईल आणि कोणाचं नुकसान होईल, तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भारतीय न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। आता सीट शेअरिंग मध्ये तुमचं बोलणं काय चाललंय, तुमच्या अवस्थेत काय आहे, कारण ते तुमच्या बरोबरच्या युतीच्या आघाडीच्या त्यांची काय परिस्थिती? प्रश्न असा आहे, तुम्ही सरळ मी असताना माझा आरोप आहे, तुमच्या मालकांवरती आरोप आहे। नाही, आमच्या आरोपांचं तुमचं सांगा ना। मी आरोपांचंच सांगतोय, कारण तुम्ही जरी खरं पाठवत असला तरी तुमचा मालक ते खरं दाखवत नाही। तुम्ही सांगा ना, आता लाईव्हच आहे तुम्ही। लाईव्ह आहे म्हणून आता भांडण जे आहे ते काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये 10 लोकसभेच्या जागेवरनं मतभेद आहेत। मिटणार नाहीत का? 5 जागेवरती एनसीपी, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मतभेद आहेत। तेव्हा यांचं भांडण मिटल्याशिवाय महाविकास आघाडी राहते की न राहते हा आमच्या पुढचा प्रश्न आहे, त्यांच्या पुढचाही प्रश्न आहे। महाविकास आघाडी राहिली तर आमची बोलणी त्या ठिकाणी होतात, महाविकास आघाडी राहिली नाही तर महाविकास आघाडीचा कुठला पक्ष आमच्या बरोबर समझोता करायला तयार आहे त्याच्याबरोबर आम्ही समझोता करणार। आमची भूमिका स्पष्ट आहे। हे आता नव्या ह्याच्यामध्ये आता कसं सांगता येईल? शिवसेनेबरोबर 27 जागा मागितल्या। मी माझ्या जागा मागण्यापेक्षा तुम्ही वस्तुस्थिती पुन्हा लपवताय लोकांपासून। गेले 20 वर्ष हे सगळे समझोत्यामध्ये लढतायत, तेव्हा समझोत्यामध्ये लढत असल्यामुळे यांच्या हिश्श्याला ज्या जागा आल्या त्याच जागेमध्ये यांचं अस्तित्व आहे। ज्या जागा हे लढलेले नाहीत त्या ठिकाणी यांचं अस्तित्व नगण्य आहे, ही फॅक्ट आहे। त्याच्यामुळे आम्ही मागणं आता त्यांचं कुठल्याही पद्धतीचं डिस्ट्रीब्यूट न होता त्याला काहीही अर्थ नाही। त्यांचं ते पाहून घेतलं, तुम्ही तुमचा क्लेम सांगा। शेवटी असे आहे की औरंगाबाद ही जागा
राष्ट्रवादी कधी लढलीच नाही, तर मी राष्ट्रवादीकडे मागू का? उभाटाकडे मागायला शेवटी तेच आहे. आम्ही उभाटाकडे बसणार तर उभाटाकडे मागणार. उद्या आमचं राष्ट्रवादी बरोबर बसायचं झालं तर औरंगाबादचा विषय येतच नाही, कारण त्यांनी कधी या ठिकाणी लढलेलं नाही. मग औरंगाबादचा पर्याय खुला आहे तुमच्याकडे आणखी? ते माझ्याकडे 48 सीटांचा पर्याय खुला आहे, एवढं लक्षात ठेवा. तयारी आहे का आणि काही यादी वगैरे घोषित करणार आहात? ते मी आणि शेवटपर्यंत दिला युती झाली पाहिजे याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. अप टू लास्ट कधीपर्यंत असते असं काही? शेवटचा फॉर्म मध्ये भरेपर्यंत. तुम्ही महाविकास माझं म्हणणं असं आहे की ती एकमेकांबद्दल राहणार आहेत का याची गॅरंटी त्यांनी द्यावी ना. आणि तुम्ही आणि त्याच्यामध्ये असणारा जो स्पोक्स पर्सन जो आहे तो एकच आहे, संजय राऊत. तो उद्धव ठाकरेंचा आहे, तो काँग्रेसचा आहे की तो शरद पवाराचा आहे, असं आता शब्द यायला लागली का? कोणाचंही वकील पत्र कधीही घेतो आणि कोणाच्या बाजूने कधीही बोलतो. आरोप तुमच्यावर महायुतीतले लोक करतात. ते महायुतीतले करत नाहीत. काँग्रेसवाल्यांचं स्टेटमेंट आहे का मला दाखवा. संजय माझा म्हणणं आहे संजय सोडून द्या. म्हणून म्हटलं की संजय हा हा शिवसेनेचा आहे. काँग्रेसने त्याला त्याचा स्पोक्स पर्सन केलाय का? एनसीपी जे असतात त्याचा स्पोक्स पर्सन केलेला आहे का? काँग्रेस असं म्हणते का की आमच्या आणि प्रकाश आंबेडकरांचे असणारे मतभेद आहेत वंचितचे? एनसीपी असं म्हणते का? तो उलट शरद पवारच त्या ठिकाणी असं म्हणतात आहे की त्यांच्या बरोबर आमची भांडणच नाही, आमची इंटरनल भांडणं आहेत. महायुतीने केलेला आहे. महायुतीतून आरोप केला जातोय की तुम्ही महाविकास आघाडी बरोबर राहणार नाही. शिंदे गटाचे प्रवक्त्यांनी तुमच्यावर आरोप केला की तुम्ही महाविकास आघाडीपर्यंत राहणार नाही, सोबत राहणार नाही. शिंदे गटाने केला ना, त्याला ते अपेक्षित पाहिजे ना. त्यांना वाटोळ. आता त्यांनी सुद्धा दुसरा एक आरोप, त्यांच्याच गटाने दुसरा एक आरोप केला की तुम्ही रिपीट करत नाही. त्याच्यामुळे मी कान फाट्या राजकारणी नाहीये एवढंच फक्त मी सांगतो. तुमच्यामुळे हे सगळे नाचवले जात आहे. कोण स्वतःहून नाचतं ते त्याला मी काय करू? अकोल्याचा उमेदवार बदलला भाजपने. बदलला कोण? अनुप धोत्रे मुलाला दिला. अनुप धोत्रे कोणाला दिला? मुलाला. नाही पण काय मला अजून काँग्रेसकडून काहीही उत्तर आलेलं नाही. खरगेंकडून आमची असणारी या आघाडीवर राहण्याचं ते पत्र म्हटलं म्हणजे सिन्सिअरिटी आहे. किंवा तुमचं जमत नसेल तर मी काँग्रेस बरोबर समझोता करायला तयार आहे. तुम्ही ज्या जागा MBA कडे मागताय त्याच्यामधलंच बसून आपण ठरवून घेऊ. अजून आणि काय केलं पाहिजे की ज्याच्यावरती तुमचा विश्वास बसेल. औरंगाबादची जागा पण मागणार ते बैठकीत? जिंकलेली जागा आहे, सोडणार कसं? फेरीने तर प्रचाराला सुरुवात केली, करू दे. स्तंभही पूजन केलं.